आपल्याला तीन ज्या दुर्लभ गोष्टी असतात त्या तीन दुर्लभ गोष्टी कोणत्या माहीत आहे का आपल्याला मिळालेल्या? मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संशया. मनुष्यत्व म्हणजे काय होते माहीत आहे का तुम्हाला? मनुष्यत्व म्हणजे जे नरदेह आपल्याला मिळालेला आहे, हे नरदेह दुर्मिळ आहे. या नरदेहाला आपण सार्थकी लावलं पाहिजे, पण त्या पद्धतीने आपण सार्थकी लावत आहे का? नाही लावत आहे. हा दुर्मिळ दुर्लभ जो नरदेह मिळाला आहे, या नरदेहाचं सार्थक लावण्यासाठी आपल्याला संताच्या सानिध्यात जावं लागतं. आणि त्यानंतर मनुष्यत्वानंतर जो मुमुक्षत्व असते, म्हणजे आपण जे काही कार्य करतो, म्हणजे जे काही आपले मुलं बाळ आहे, घरदार आहे, हे सगळं प्रपंच सांभाळून सगळं सांभाळल्यानंतर जेव्हा आपला पाय हा परमार्थाकडे वळला जाते, जेव्हा आपल्याला असं वाटते की आपण परमार्थ केला पाहिजे, तेव्हा आपण मुमुक्षत्वाकडे जातो. आणि त्यानंतर या मुमुक्षत्वामध्ये आपण बघितलं असेल की खूप काही आपल्याला लोभ सुटतो. खूप काही आपल्या ज्या शरीराचे जे आपल्याला लाड असतात ते लाड पुरवावे लागतात. जे लाड पुरवून सुद्धा आपण जर परमार्थाकडे वळला जातो तर हे मुमुक्षत्व आहे. आणि त्या मुमुक्षत्वामध्ये तुम्ही जर परमार्थिक मार्गामध्ये जर जात आहात तर तुमच्या ज्या शरीराचं आहे आणि तुमचा जे आपला जो जन्म आहे, या जन्माचं सार्थक जे आहे हे आपण या जीवामध्ये आपण जे जन्मलो आहो, या पृथ्वीवर जे जन्मलो आहो, त्याचं सार्थक करण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तर आपल्याला जे जीवाचं सार्थक करायचं आहे, आपल्या जन्माचं सार्थक करायचं आहे, तर आपल्याला अशा काही परमार्थाच्या ज्या गोष्टी आहे या आपण आत्मसात करून घेतल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे महापुरुष संशया म्हणजे जे संत असतात, हे संत यांच्यामध्ये जे 6 षड्विकार आहे, आपल्यामध्ये जे काही 6 षड्विकार आहे, आणि हे 6 षड्विकार जर आपण धुवून टाकले, म्हणजे 6 षड्विकार तुम्हाला माहिती आहे का कोणते? माहिती आहे कोणाला 6 षड्विकार? 6 षड्विकार जे आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि माया, हे 6 षड्विकार जर आपण धुवून टाकले तर आपण हे संतत्वाकडे जातो. म्हणजे जेव्हा 6 षड्विकार धुतल्या जाते तेव्हा हे असे संत तयार होतात. आपल्यामध्ये आपण पण हे जर 6 षड्विकार आपल्यामधले जर धुतल्या गेले तर आपल्यामध्ये सुद्धा संतत्व जागी होऊ शकते, असं संतांनी सांगितलं आहे. पण आपण त्या मार्गामध्ये पाहिजे तसं वळू शकतो का? नाही करत. करू शकतो पण आपण कळते पण वळत नाही, है ना? म्हणजे आपल्याला सगळं कळते पण आपण वळत नाही. पण हे जे संत आहेत, या संतांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज असो किंवा संत लहानूजी महाराज असो, यांनी आपल्यामधले जे षड्विकार आहे हे षड्विकार धुतले. म्हणजे आपण ज्याही कार्याला करत आहोत, हे सगळे कार्य आपले अहंकाराच्या बाहेर पाहिजे. आपल्यामध्ये जे कर्म आहे, आपल्यालाच कर्मयोनी दिलेली आहे, बाकी कुणाला कर्मयोनी दिलेली आहे का? कोणी कुत्रा, मांजर, बैल, घोडा, हत्ती हे लोक कर्म करू शकतात का? करू शकतात का कर्म? आपण जे आहे, आपण हे कर्मयोनीमध्ये आहोत, तर आपल्याला दिलेली जी कर्मयोनी आहे, या कर्मयोनीमधून चांगले कर्म केल्यानंतरच आपण परमार्थाकडे जाऊ शकतो. आणि संत रूपामध्ये आपण त्या मार्गावर चालून दुसऱ्यांना आपण पारमार्थिक ज्ञान देऊ शकतो. आज बघितलं तर आपण आपल्या मुलाबाळांना पाहिजे तसे संस्कार देत आहोत का? देत आहोत? नाही देत आहोत. कारण आपले जे मुलं बाळं आहेत हे सगळे टी व्ही समोर बसतात, मोबाईल समोर बसतात. यांना आपण संत संगत नेतो का? नाही घेऊन जात. मुलांना म्हणतो तू मोबाईल घे, खेळत बस, मी मंदिरातून येतो, गुपचूप आपले मोबाईलमध्ये बघत राहा, टी व्ही बघत राहा, हे सांगून त्यांना आपण आपल्या संत संघामध्ये जातो. आपण हरिनाम म्हणजे अखंड हरिनामाचे पाठ करतो, सगळं काही आपण देवधर्माच्या याच्यामध्ये जाऊन बसतो, पण आपल्या मुलांना घेऊन जाऊन बसतो का? नाही. पण जर आपण आपल्या मुलांना नेत नाही आहोत तर आज
आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी वाईट परिस्थिती बघत आहोत ना, की आपल्या याच्यामध्ये जे आश्रम सांगितलेले आहे, वानप्रस्थाश्रम, वृद्धाश्रम, संन्यास आश्रम, हे जे आश्रम आहे हे सगळे आश्रम आपल्याकडे दिलेले आहे. पण हे आश्रम आपण आपल्या हातानेच तयार करून राहिलो ना. जर आपण आपल्या मुलांना चांगली वळण दिली, चांगल्या गोष्टी सांगितल्या, आज आपल्या मुलांना आपण एखाद्या अध्याय वाचायला लावला किंवा त्यांना म्हटलं की तुम्ही ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या सांगतील का? नाही. त्यांना म्हटलं की गीता सांगतील का? नाही सांगणार. एखादं तरी वाक्य त्याच्यातलं सांगा, आपल्याला तरी माहित आहे का? नाही. कारण आपल्याला टीव्ही पासूनच वेळ नाही आहे, मुलांना मोबाईल पासूनच वेळ नाही आहे. आपण मुलांना ते संस्कार दिले नाही आहे की बाबा रे तू हे मोबाईल बघण्यापेक्षा एक ओवी पाठांतर कर, ज्ञानेश्वरी वाच किंवा गीता वाच. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे हे माहित आहे का कुणाला? नाही माहीत. पण आपण वाचू तेव्हाच कळेल ना आपल्याला. तर आपण जर आपल्या मुलांना आतापासून हे संस्कार दिले तर हे वृद्धाश्रम तयार होणार नाही. म्हणजे आपण आपल्या मुलांना योग्य दिशा दिली पाहिजे. कशाची? परमार्थाकडे जाण्याची. जर आपण ती योग्य दिशा देत नाही आहे तर आपणच आपल्या हाताने मुलांना बिघडत आहोत. कसे मुलं घडतील? हळूहळू घडतील. कसे? से धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सीचे 100 घडा, ऋतुआय फल होय. म्हणजे एका वेळेस त्यांना मार्गात लावतं करेल का काहीतरी चांगलं? नाही करणार. हळूहळू त्याच्यावर आपण संस्कार घालवू शकतो. हळूहळू त्यांना आपण योग्य मार्गावर आणू शकतो. हळूहळू त्यांच्यावर जर संस्कार घातले तर जसं एखादा वृक्ष आहे, एखाद्या वृक्षाला पूर्ण म्हणजे एकाच दिवसामध्ये 100 बालट्या पाणी टाकलं तर फळ येईल का त्याला? नाही येणार. मग जर आपण तेच पाणी रोज 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 टाकलं तर त्या वृक्षाला एक दिवस फळ येणारच. म्हणजे ते फळ असं राहील की त्याची गोळी पण आपण चांगली चाखू शकतो. तसंच आपण बालसंस्कार आपण जर केले आतापासनं, त्यांना संत संघात आणलं, त्यांना पारायणामध्ये बसवलं, मुलांना योग्य टीव्हीमध्ये सुद्धा म्हणा किंवा मोबाईलमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी शिकवल्या तर आज आपल्याला वृद्धाश्रमाकडे बघता येईल. म्हणजे आपल्याला जाण्याची गरज पडणार नाही. आता जर आपण आताही बघितलं तर मुलं काय म्हणतात, आपला हे बघितलं तर काय म्हणते की हम दो हमारे दो, आई बाबा को फेंक दो. हम दो हमारे दो, आई बाबा को फेंक दो, किधर भी फेंको मगर इधर नको. म्हणजे आज ही परिस्थिती आली आहे की आई वडील नकोशे झालेले आहेत. का बरं? कारण की त्यांच्यावर संस्कारच तसे पडलेले आहे. आपली जी पिढी आहे आधीच्या पिढीत आणि आताच्या पिढीमध्ये खूपच फरक पडलेला आहे. आता मला सांगा, जर मुलांना आपण आतापासून संस्कार दिले तर मुलं लग्नानंतर जर लग्नानंतर त्यांना योग्य वळण लागल्यानंतर ते लग्न झाल्यावर मुलांची जी मानसिकता असते, आई वडिलांचे जे संस्कार असतात, हे संस्कार आई वडिलांना घेऊन चालणारे असते की नाही? पण आपण त्याकडे पण दुर्लक्ष देतो. म्हणजे आज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे लहान लहान मुलांना संस्कार सुद्धा देत आहे. त्यांच्यावर योग्य घडण आणत आहे. म्हणजे त्यांना योग्य घडवणूक त्यांच्या माध्यमातून करत आहे. कारण ते घडले तर समोरची पिढी ही घडणारच आहे. आज आपण बघितलं तर जी शरीर आहे, ह्या शरीरामध्ये आपण किती वेळ वाया घालवतो. आपण हे जे शरीर आहे या शरीरासाठी किती काही करतो ना. म्हणजे या शरीराला किती महत्त्व देतो. शरीर आहे तर महत्त्व देणारच आहे आपण. पण यामध्ये जी आत्मा आहे, या आत्म्याला कधी महत्त्व दिलं आहे का आपण? आत्म्याला कधी महत्त्व दिलं आहे का? आपण शरीराची भूक पुरवतो पण आत्म्याची भूक पुरवतो का? कधी नाही पुरवत. म्हणजे शरीराला काय लागते, जे वस्त्र आहे, आहार आहे, वस्त्र आहे, हे सगळं आपण पुरवतो. पण आत्म्याला काय लागते माहिती आहे का कुणाला? आत्म्याला काय पाहिजे असते तर अध्यात्म पाहिजे असते आत्म्याला. जे परमेश्वराने आपल्याला इथे जन्माला घातलं. कशासाठी घातलं? जन्माला. या शरीरामध्ये एक आत्मा दिली आहे. ही आत्मा कशासाठी दिली आहे तर
म्हणजे आपल्याला पृथ्वीवर यासाठी पाठवलंय की जा परमार्थ कर, पण प्रपंच कर, पण त्यासोबत काय कर, परमार्थ सुद्धा कर. कारण की तुझ्या आतमध्ये जी आत्मा दिलेली आहे, या आत्मेचं जी भूक आहे, ही भूक काय आहे तर अध्यात्म आहे. आणि ही अध्यात्म आपण कशी पूर्ण करू? फक्त देवासमोर अगरबत्ती लावली, कापूर लावलं, देवाचं आंघोळ केलं एवढ्यानेच होणार आहे का? नाही होणार आहे. तर त्याला जी योग्य भूक आहे ही आहे नामस्मरण. हे नामस्मरण योग्यरित्या फक्त देवाजवळ बसून तुम्हाला 24 तास जे दिलेले आहे आपल्या प्रत्येकाला 24 तास मिळालेले आहे. या 24 तासामधनं 23 तास 50 मिनटं हे कोणाचे? आपले. देवाने आपल्यासाठी दिलेले आहे. पण 10 मिनटं जी आहे हे परमेश्वराचे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला 10च मिनटं मागितलेले आहे आणि या 10 मिनटामध्ये तुम्हाला त्या परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. आणि परमेश्वराची प्राप्ती कशी करायची आहे तर हे नामस्मरण एकाग्र चित्तमनाने करायचं आहे. इथे तिथे लक्ष न देता, इथे तिथे न भटकता, जिथे तुम्ही बसले आहात मन एकाग्र करून, चित्त एकाग्र करून तुम्हाला भक्ती करायची आहे. आणि असं एक रूप व्हायचं आहे त्या परमार्थामध्ये की तुम्हाला त्याची गोडी लागून दुसऱ्या कसल्याही गोष्टीचा विचार तुमच्या मनात आला नाही पाहिजे. म्हणजे मी आज इथे बसलो आहो तर बाहेर काय होत आहे, माझा मुलगा काय करत आहे, किंवा माझी सून काय करत आहे, दूधवाला आला तर दूध घेतलं की नाही घेतलं, गॅसवरती दूध जळत आहे की काय होत आहे, हे सगळं लक्ष आपलं त्याच्यामध्ये राहते की नाही? गॅसवर आपण काळी ठेवून देऊ, त्याच्याकडे लक्ष राहील. आपला नवरा ऑफिसला चालला, अरे आता ऑफिसला चालला, याचा टिफिन बनवायचा आहे आणि पूजा इकडे अर्धी चालू आहे, आपण पूजा देव पाठ हे ते सगळं करून राहिलो आहे. पण सगळं लक्ष कुठे आहे? त्या प्रपंचाकडे. म्हणजे परमार्थाकडे लक्ष दिलं का? दिले 10 मिनटं देवाला, दिले असं नाही का म्हटलं देवाला, देवा तुला 10 मिनटं मी दिले, पण कसे दिले? धावपळीमध्ये दिले. पण त्याचेच 10 मिनटं तुम्ही त्याचे जी आपल्याला जी आत्मा दिलेली आहे, या आत्म्याला जी भूक आहे, या भूकेचा पूर्णपणे तुम्ही वापर केला. म्हणजे तुम्ही तिची भूक पूर्णपणे भागवली का? नाही भागवली. म्हणजे तिथे पण 10 मिनिटात आपलंच काम काढलं, त्या 10 मिनिटात आपल्याच घरचे विचार काढले ना. तर आपल्याला योग्य जे देवाने दिलेलं आहे हे शरीर, या शरीराचं सार्थक करायसाठी आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कारण की हा जो देह आहे हा नाशिवंत आहे. हा नाशिवंत देह एक दिवस आपल्याला सोडून जायचा आहे. हा देह राहणार आहे का? कुणाचा तरी राहिलाय का? जे अध्यात्मामध्ये होते, राम होते, कृष्ण होते, हे अध्यात्मामध्ये आध्यात्मिक पुरुष होते, त्यांचा सुद्धा नरदेह ते नरदेहामध्ये जन्मात आले. परंतु नंतर काय झालं? त्यांना पण देह त्यागा लागला. म्हणजे या देहाचा त्याग त्यांनाही करावा लागला. भगवंताला जर देहाचा त्याग करावा लागला तर आपण कोण आहे? आपण तर साधे मनुष्य आहो. आणि मनुष्याला अशी विचारसरणी दिली आहे, मनुष्याला असे सगळे गुणधर्म दिलेले आहे, हे कोणत्याच प्राण्याला दिलेले नाही आहे. कुत्र्याला दिलेले नाही, मांजरीला दिले नाही, बैलाला दिले नाही आहे, घोड्याला, हत्तीला कुणालाच नाही दिलेलं आहे. एवढा आपल्या ज्या डोक्यामध्ये जो मेंदू दिलेला आहे, एवढा मोठा मेंदू फक्त आपल्यालाच दिलेला आहे. जनावरांना दिला आहे का तेवढा मोठा मेंदू? नाही दिलेला आहे. योग्य विचार करण्याची त्यांना सरणी दिलेली आहे का? नाही दिली आहे. वाईट विचार, चांगला विचार करण्याची त्यांच्यामध्ये पात्रता दिलेली नाही आहे. आणि ही पात्रता फक्त आपल्यामध्ये दिलेली आहे. तर या विचारांचं सार्थक आपण केलेलं पाहिजे. योग्य मार्गी आपण कोणत्या ठिकाणी आपले विचार आपण करू, ते चांगले करू की वाईट करू, कर्म कसे करायचे आहे, चांगले करायचे की वाईट करायचे आहे, या कर्मावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. वाईट कर्म केले तर तुम्हाला पण माहिती आहे काय होते, आणि चांगले कर्म केले, दान केले, धर्म केले तर योग्य जो नरदेह दिलेला आहे, किती 84 लक्ष योनी जी आहे त्याच्यातनं एक योनी आपल्याला मनुष्याची दिलेली आहे. जर आपण या ज्या योनीमध्ये अध्यात्म जर आपण चांगलं करत आहोत तर या अध्यात्मामध्ये तुम्हाला पुढला जन्म पण मनुष्याचाच मिळतो.
जर तुम्ही या जन्माचे जे कर्म आहे, या जन्मामध्ये तुम्ही जर चांगले कर्म करत नाही आहात, तर पुढल्या जन्मात तुम्हाला कुत्रा, मांजर, बकरी, बैल, गाय जे काही आहे, किडा मकोडा या जन्मात जावं लागेल. पण आज जर आपण चांगले कर्म करत आहोत तर आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो पुढल्या जन्मात सुद्धा. जर आपलं अध्यात्मामध्ये रुची आहे आणि आपलं मन जर त्या याच्यामध्ये अध्यात्मामध्ये राहिलं आणि जर आपली आत्मा निघून गेली तर आपल्याला पुढला जन्म पण काय मिळतो? मनुष्याचाच मिळतो. आणि तो पण कुठे? ब्राह्मणाच्या घरी मिळतो. म्हणजे मनुष्य देह सुद्धा हा आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. पण तो कसा? योग्य कर्म करून. अहो, वाल्याचा वाल्मिकी झाला ना? कसा झाला? किती चोऱ्या दरोड्या करत होता, किती खून करत होता, किती लुटत होता तो लोकांना, करत होता ना. पण एका नामस्मरणामुळे जेव्हा नारद मुनींनी त्यांना काही योग्य मार्गदर्शन दिले, संत जेव्हा त्याला भेटले, त्यानंतर त्यांच्या कायामध्ये पलट झाली. त्यांच्या कायामध्ये पलट होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला ना. मग आपण कोण आहोत? जर आपणही नरदेह जर घेतला आहे, पण या नरदेहाचं सार्थक करायचं आहे तर योग्य संताच्या सानिध्यात राहून जे मार्गदर्शन घ्यायचे आहे ते मार्गदर्शन घेतल्यानंतर नामस्मरणामध्ये लीन झालं पाहिजे, नामस्मरणामध्ये एक रूप झालं पाहिजे. आज जर पाहिलं तर आपण कृष्ण आहे, राम आहे. हे जे कृष्ण आहे हे द्वापार युगातले होते. त्यांना सुद्धा म्हणजे जसं आपल्याला दुःख भोगावं लागत आहे आपल्याला, तसं त्यांना पण दुःख भोगावं लागलं. ते देव होते ना, देव सगळे. रामही होते, राम अवतार होते, कृष्ण अवतार. या सगळ्यांना दुःख भोगावं लागलं. रामाला जेव्हा गादी मिळाल्यानंतर त्यांना त्याचा उपभोग करता आला का? नाही. कृष्णाला म्हणजे रामाला गादी मिळाली नाही, त्यांना त्याचा उपभोग करता नाही आला, म्हणजे रामाला वनवासात जावं लागलं ना. सीता मिळाल्यानंतर सुद्धा रावणाने घेऊन गेला. आणि त्यानंतर पण जेव्हा त्यांनी दोघं पण अयोध्येमध्ये वापस आले, त्यानंतर सीतेला सुद्धा जमिनीमध्ये प्रवेश करावा लागला. म्हणजे रामाच्या पण आयुष्यामध्ये दुःख होतं की नाही? मग आपल्या आयुष्यात दुःख आहे तर आपण रडत बसू का? आणि किती मागण्या देवाकडे मागतो. त्या कृष्णाला सुद्धा जेव्हा कृष्ण जन्माला आला तेव्हा तुरुंगात जन्मला. त्यानंतर त्याच्या आई वडिलांची भेट होत होती, तर ते पण भेट होता त्याच्या दुसऱ्या आईने त्याला पालन केलं. पहिल्या आईची भेट झाली नाही, लहानपणीच त्याच्या आईपासून दूर व्हावं लागलं. नंतर जेव्हा यशोदा मातेच्या जवळ राहिला, तिच्या जवळ राहण्याचा जेव्हा योग आला, तिच्यापासून पण त्याला दूर व्हावं लागलं. आणि त्यानंतर जेव्हा राधा जी होती ही तिच्या आयुष्यात आली, तर तिच्याशी पण तिचं पण मिलाप त्याला नाही मिळालं. म्हणजे त्याच्यापासून त्याला दूर राहावं लागलं. तर हे जे आहे हे सगळं देवांमध्ये पण यांनी उपभोग घेतला. म्हणजे देवांनी पण त्याचे उपभोग घेतलेले आहे. देवांनी ते सगळं सहन केलं आहे. आणि आपल्याला जर थोडंसं काही झालं तर देवा आम्ही किती पारायण केले, देवा आम्ही नारळ चढवले तुला, देवा मी रोज पूजा करते तुझी, पण तू माझं काही ऐकत नाही, म्हणतो ना देवाला. म्हणजे एवढी भक्ती केली देवा मी तुझी, पण तू काय केलं? माझ्या आयुष्याचा पालट तू करू शकला नाही, हे देवाला आपण कोसतो. म्हणजे देवाकडनं आपण मागणी काय करतो मागणी? देवा मला सगळं काही सुखोपभोग मिळाला पाहिजे. पण देवाला जी आपल्याकडनं अपेक्षित आहे ते आपण देत आहो का देवाला? नाही देत आहो. त्याला काय अपेक्षित आहे की हे जे शरीर मिळालं आहे, या शरीरामध्ये जी आत्मा आहे, या आत्म्याला अध्यात्म जे आहे हे अध्यात्मामध्ये आणायचं आहे देवाला. पण ते आपण आणत आहो का? नाही. फक्त आपण आपले शरीर सुख भोगण्यासाठी या धर्तीवर आलो आहे. आणि परमार्थ जे आहे या परमार्थाच्या जे नादात आहे या नादात नाही जातो. म्हणजे आपण प्रपंचामध्येच अडकलेला आहे, परमार्थामध्ये जात नाही आहो. पण आपल्याला
जे देवानी जे काही दिलं आहे, हे दिलेले हात आहे, हे डोळे आहे, हे कान आहे, हे सगळे कशा मार्गात लावले पाहिजे? वाईट मार्गात लावले पाहिजे की चांगल्या मार्गात लावले पाहिजे? चांगल्या मार्गात लावले पाहिजे. कान दिलेले आहे देवानी, तर हे कान चांगलं ऐकण्यासाठी आहे. तोंड दिलेलं आहे देवांनी, हे काही चांगलं बोलण्यासाठी आहे, भजन करण्यासाठी आहे. वाईट विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली नाही आहे आपल्याला. देवानी हात दिलेले आहे, तर हे हात सुद्धा चांगले कर्म करण्यासाठी दिलेले आहे. पण याचा आपण काय करतो? वापर करतो का? बरोबर नाही करत. योग्य पाहिजे त्या पद्धतीने वापर करत नाही. आज जर आपण योग्य पद्धतीने या शरीराचे जी वापर आहे ती करत नाही आहे, फक्त शरीराचे जे आहे लाड तेच पुरवत चाललो आहे, तर आपल्या शरीराचे जे लाड आहे हे तर पुरवूच, पण आपल्याला त्या सोबत सोबत परमार्थाकडे सुद्धा जाता आलं पाहिजे. आज आपले जे काय म्हणतात त्याला, आपले मुलं बाळं आहे, या मुलाबाळांवर आपण संस्कार योग्य लावू तर आपल्या घरचे प्रत्येक पिढी जी आहे ही पिढी सुधारल्या जाईल. आपण आपल्यापासून जर सुरुवात करू तर आपले मुलं ते घरी योग्य पद्धतीने संस्कारात आणतील. आपण जी काही मुलांवर घडण आहे ती घडण जर घडवत आहोत तर मुलं त्या पद्धतीने त्या अनुसरणात आणतात. आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज असे वेगवेगळे लोकांवर संस्कार देत आहे. पाहिजे त्या प्रमाणात मुलांवर, सगळ्यांवर, जे अनुयायी आहेत त्या सगळ्यांवर असे संस्कार देत आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत जरी पोहोचले तर तुम्ही जे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आहे यांनी असा एकही शब्द आहे तो वाया जाऊ दिलेला नाही आहे. एकही शब्द त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण नाही केल्या असं काहीच नाही आहे. पण आपण जे आहे आपण काय करतो की देवाजवळ जेव्हा जातो, देवाजवळ एवढ्या मागण्या घेऊन जातो आणि देवाजवळ काय करतो, 10 रुपये ठेवतो. कोणत्याही देवाजवळ मंदिरात गेलं 10 रुपये ठेवले, काय काय मागतो माहीत आहे? माझी सून चांगली होऊ दे, तिला मुलं बाळ होऊ दे, मला माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मला सुखाचं ठेव देवा, माझ्या नातवाला सुखाचं ठेव, माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. एवढं सारं 10 रुपयात मागून घेतो आपण. तर मला सांगा 10 रुपयामध्ये देव खुश होतो का? त्याला पैसा पाहिजे का? त्याला पैसा अडक्याची गरज आहे का? नाही आहे. त्याला फक्त परमार्थ कसा केला पाहिजे, या शरीराला परमार्थिक सुखाकडे नेण्यासाठी आपल्याला जन्म दिलेला आहे तो आपण केला पाहिजे. बघा एका श्लोकाच्या माध्यमातून सांगते मी तुम्हाला की जे एक अभंग आहे, एक अभंग सांगते. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतस धाई धाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायको पोर हे तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायको पोर हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे.
रडतच धाई धाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या सोबत मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या सोबत मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतो दाई दाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुकडा म्हणे घोड हत्ती, यांची इथेच होईल माती. तुकडा म्हणे घोड हत्ती, यांची इथेच होईल माती. रावण मेला लंका जळाली, अशीच आमची गती. रावण मेला लंका जळाली, अशीच आमची गती. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतो दाई दाई, या संसाराच्याई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. खरंच आपण या संसारापायी धाई धाई रडण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. हरिनामामध्ये किती गोडी आहे. तुकडोजी महाराज म्हणतात की हरिनामामध्ये एवढी गोडी आहे, पण ती आपण घेतली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. ते घेतो का आपण? नाही. मनुष्य नरदेहीचे ज्ञान हे सगळ्यांना आहे, पण ते घेतो का ज्ञान? नाही घेत. म्हणजे मनुष्य योनी जी आलेली आहे आपल्याला जन्माला, आपण मनुष्य योनीमध्ये जे कर्म करायचे आहे ते कर्म आपण करून नाही राहिलेलो आहे. आणि योग्य कर्म करण्यासाठी आपल्याला योग्य सत्पुरुषाची गरज असते, योग्य सद्गुरूची गरज असते. आणि योग्य सद्गुरू जे आहे हे जर आपल्या आयुष्यात आले तर आपल्याला पाहिजे त्या परमार्थामध्ये आपल्याला यश मिळते. आज आपण, तुम्ही जर विश्वास ठेवतो म्हटलं देवावर, जर पूर्णपणे विश्वास ठेवला तर विश्वास नानिका द्रौपदी का रंग लाया, बहना का भाई बन खुद सावराया. इज्जत जमाने में शर्मसार नहीं होगी, इज्जत जमाने में शर्मसार नहीं होगी. पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी. सांवरे जब तू मेरे साथ है, सांवरे सर पे तेरा हाथ है. सांवरे जब तू मेरे साथ है, सांवरे सर पे तेरा हाथ है. ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी, ये प्रार्थना दिल की बेकार नहीं होगी. पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी. सांवरे जब तू मेरे साथ है, सांवरे सर पे तेरा हाथ है. विश्वास पाहिजे. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. द्रौपदीने कृष्णावर विश्वास ठेवला होता. जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होतं, जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिने कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवला. त्या सभेमध्ये असे कितीचे तिचे सगळे सोयरे होते, होते की नाही? किती तिचे सगळे सोयरे होते, सासू होतं, ससुर होते,
कौरव होते, पांडव होते, सगळे काही पितामह भीष्म होते, गुरु द्रोणाचार्य, हे सगळे काही तिथे सभेमध्ये बसले होते. पण कोणी धावून आलं का हो? कोणीच धावून नाही आलं. पण कोण धावून आलं? ज्यावर तिचा विश्वास होता. कुणावर तिचा विश्वास होता? परमेश्वरावर. कृष्णाचा जेव्हा तिने धावा केला तेव्हा तिला वस्त्र पुरवल्या गेले. मग असाच अढळ विश्वास जर आपण परमेश्वरावर ठेवत आहोत, एकनिष्ठ विश्वास आपण जर परमेश्वर ठेवत आहे, तर आपल्याला सुद्धा हार येऊ देईल का? आपल्याला हरू देतील का देव? नाही. तो आपल्या सदैव पाठीशी राहणार आहे. तो सद्गुरू आपल्या सदैव पाठीशी राहणार आहे. आपल्याला कुठेच कमी पडू देणार नाही. पण विश्वास महत्त्वाचा आहे. नाहीतर आज पारायण केलं, पूजा केली, कोणतेही देवाला लोभ दाखवले आणि देवानी जर तुमचं कोणतंही कार्य एखादं पूर्ण केलं नाही, तर लगेच त्याचा विश्वास उडून जातो. नाही नाही, देवा एवढं सगळं केलं तुझ्यासाठी, पण तू काय केलं? म्हणजे तू माझा विश्वासघात केला, एवढं केलं. एखाद्याचा खूप लाडाचा कुणी असेल आणि घरचा व्यक्ती जर मृत पावत असेल, तरी सुद्धा आपण देवाला दोष देतो की देवा तुम्ही काय केलं? हे जे माझे जे जवळचे सगळे आहेत किंवा घरचं कुणी पण जर नाही राहिलं तरी सुद्धा देवाला कोसतो. पण आपल्याला माहीत आहे की हे जो नरदेह आहे हा कधीतरी जाणार आहे, कधीतरी याला त्यागावं लागणार आहे आणि नवीन जो देह आहे हा देह धारण करावा लागणार आहे. हा संसाराचा नियम आहे. पण या संसाराच्या नियमामध्ये सुद्धा आपण देवाला दोषच देतो ना. आज एक विनोदात्मक गोष्ट सांगते तुम्हाला. ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीची रचना करत होते, ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. त्यामध्ये म्हणजे मनुष्य जन्माला घातला. त्याला 40 वर्ष दिले. त्यानंतर बैलाला 40 वर्ष दिले, कुत्र्याला 40 वर्ष दिले आणि घुबडाला 40 वर्ष दिले. आता हे जे आहे यांना सगळ्यांना समसमाय वय वाटून दिलं, सगळ्यांना सारखे वय दिले. आणि कुठे कमी केलं का देवानी? कुठे भेदभाव केला का देवानी? नाही केला. म्हणजे सगळ्यांना समसमाय न्याय दिला. देवाच्या दरबारामध्ये समान न्याय असतो ना, तसाच समान न्याय सगळ्यांना दिला. 40 वर्ष जे दिले होते मनुष्याला, या मनुष्याला ते पटलंच नाही. त्याला वाटलं हा लोभी. मग मनुष्य जो लोभी आहे याला वाटलं की 40 वर्ष, फक्त या 40 वर्षामध्ये मी काय करणार? एवढ्या 40 वर्षामध्ये माझं तर काहीच पूर्ण होणार नाही आहे, तर मी काय करणार? तर देवाकडे गेला. देवाला म्हटलं, देवा काय रे देवा, फक्त 40 वर्ष दिले आम्हाला. आम्ही माणूस प्राणी जे आहे हे बुद्धिमान आहोत. माणूस प्राणी बुद्धिमान, सर्व योनीहून महान, शोधावे जन्माचे कारण, आम्ही आलो कशासाठी? मग माणूस प्राणी जर बुद्धिमान आहे तर ह्या 40 वर्षामध्ये तो काय काय करणार? तर देवानी म्हटलं की नाही रे बाबा, सगळ्यांना सारखा न्याय. मी सगळ्यांना 40 वर्ष वाटून दिले. पण आता तू जा, कुत्र्याकडे जा, बैलाकडे जा आणि घुबडाकडे जा, यांचं वय मागून घे तुला जर पाहिजे असेल तर. पण मी नाही देऊ शकणार. तो गेला मग 120च्या स्पीडनी. कुठे गेला? बैलाकडे गेला आणि म्हणाला, काय हो, तुम्हाला तर 40 वर्ष दिलेले आहे, काय करायला 40 वर्षाचं? देता का हो मला थोडेसे तुमचे 20 वर्ष तरी? बैल म्हणाला, ठीक आहे बाबा, नाहीतरी मी 40 वर्षाचं करणार काय? काबाड कष्ट तर करायचे आहे मला. 40 वर्ष मी काबाड कष्ट करेल, उन्हा तानामध्ये राबेल आणि जे कष्ट करेल याचं सुद्धा मी जे दुःख आहे कोणाला सांगू पण शकणार नाही. सगळं काही मला सहन करावं लागेल 40 वर्ष. मी 40 वर्षामध्ये एवढं कशाला सहन करू? ठीक आहे, तू 20 वर्ष घेऊन टाक. दिले त्याला 20 वर्ष त्यांनी, बैलांनी. त्यानंतर तो गेला कुत्र्याकडे गेला. तो म्हणाला
की देता का हो तुमचं 20 वर्ष? मग त्यांनी म्हटलं कुत्र्यानी, ठीक आहे बाबा, तसंही माझ्या जीवनाला आयुष्याला हाडहाडच आहे, जिथे जाईल तिथे हाड हाड हाड, जिथे गेईल तिथे कुत्र्याला गोटाच मारण्याचा आहे. म्हणजे या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात. माझ्या आयुष्यामध्ये असं काही चांगलं घडलेलंच नाही. मला नामस्मरण करता येत नाही, मला पूजा करता येत नाही, मला कुठे प्रवचनात बसता येत नाही, किंवा मला चांगल्या गोष्टी ऐकता येत नाही. कुठे मी जर काही कार्यक्रम असला, कुठे अन्न खायला द्यायचं असलं मला, तर हे चांगल्या पद्धतीने मिळते का? शिळच माझ्या नशिबात आहे. माझ्या नशिबात काय आहे? वरण भात भाजी पोळी तूप हे सगळं आहे का? नाही आहे. तर माझ्या नशिबात शिळच दिलेलं आहे. आणि ते सगळं असून सुद्धा माझी जी इच्छा आहे की माझ्या नशिबात तर बुंदीचा लाडू बिलकुल आहेच नाही. म्हणजे हे सगळं जे आहे हे मला मिळतील का? नाही, हे तर तुझ्याच नशिबात आहे. मग मी तरी 40 वर्ष घेऊन काय करू? या दारातून त्या दारात, त्या दारातून त्या दारात बांधून बांधून राहणार आहे 40 वर्ष. मग एक काम कर, तू हे 20 वर्ष घेऊन टाक. तो 20 वर्ष त्याचे पण घेऊन घेते. मग त्यानंतर तुझा तो गुबडाकडे. मग गुबड म्हणते, गुबडाला म्हणतो, देता का तुम्ही तुमचे 20 वर्ष? तो म्हणते, ठीक आहे बाबा, घेऊन घे 20 वर्ष. पण मी जरी 40 वर्ष घेऊन बसलोय तर काय करणार? घुबडासारखा बसून राहणार आहे. आणि घुबडासारखा जर बसून राहील तर काय 40 वर्ष मला पश्चातापातच काढावं लागेल. तर तू 20 वर्ष घेऊन घे. मग हे जे आहे या सगळ्यांकडून त्याचे किती वर्ष होते? 40. किती वर्ष होते त्याचे? 40 वर्ष. आणि त्याच्या 40 वर्षामध्ये बैलाचे किती आले? 20. किती झाले? 60. आणि कुत्र्याचे किती आले? 20. 80. आणि घुबडाचे किती आले? 20. 100. शतकपूर्ती झाली. म्हणजे 100 वर्ष मनुष्याला मिळाले. पण हे जे 100 वर्ष आहे या 100 वर्षामध्ये फक्त 40 वर्षच जो मनुष्य आहे हा आपल्या मनसोक्त मनाने जगू शकते. 40 वर्षानंतर जेव्हा तो 60ला लागतो, जेव्हा तो जे बैलाची जी योनी मिळाली होती ह्या बैलाच्या योनीप्रमाणे त्याला वागा लागते. म्हणजे मुलं बाळ जे आहे यांच्यासाठी काबाड कष्ट त्याला करावं लागते. ते 20 वर्ष जेवढे दिलेले आहे या 20 वर्षात मुलाबाळाचं जे काही आहे अभ्यास हे ते जे काही आपण मुलांसाठी करतो हे सगळं काबाड कष्ट त्याला करावं लागते 20 वर्षात. त्यानंतर 20 वर्ष कुत्र्याचे येतात. जे राहिलेले ही 20 वर्ष त्याला हळहळ आयुष्य घालावं लागते. सून घरी येते. सून घरी आल्यानंतर मी सुनेला म्हणजे वाईट नाही म्हणत कारण मी पण सून आहे, ठीक आहे. सून घरी येते पण सगळ्या सुना तशा नसतात. सून घरी आल्यानंतर सुद्धा चाबी हिसकावून घेते. पाहिजे तसे हाल करतात. आई वडिलांचे हाल होतात. म्हणजे हळहळ त्याला जीवन घालवावं लागते. कुत्र्यासारखं जीवन त्याला या दारातून त्या दारात, त्या दारातून इथे भेटेल मला तिथे भेटेल, आज मला 2 भाकरी तरी कुठून भेटेल, हे असं आयुष्य त्याला हळहळ काढावं लागते. त्यानंतर 20 वर्ष घुबडाचे येतात. आता जेव्हा 20 वर्ष घुबडाचे येतात तेव्हा जर आपण आपलं आयुष्य शेवटचं जे घालवत असतो हे आयुष्य आपल्या घुबडासारखं घालावं लागते. एका जागेवर बसून आपल्याला ते आयुष्य घालवावं लागते. म्हणजे आज मुलं जे आहे आपल्या आईने जर आपल्याला छोट्या मुलांना म्हटलं, एखादी आई आहे ती म्हणते जा रे बाबा त्या आजोबांना थोडंसं चहा नेऊन दे, त्यांना चहाची तलब आली असेल. तर मुलगा काय म्हणतो, जाऊ दे का तिकडे, मी नाही जात त्यांच्याकडे, घुबडासारखे तोंड करून बसले असतात, मला नाही जायचं त्यांच्याकडे. म्हणजे हे सुद्धा मुलं बोलतात. तर ते काय असते की जे शेवटचं जे आयुष्य आहे हे घुबडाचं ते सुद्धा त्याला घालावं लागते. म्हणजे मनुष्याला जे 100 वर्ष मिळाले याच्यातून या सगळ्याच्या योनीमधून त्यांना जावं लागते. पण 40 वर्ष हे आपले त्याला चांगले जगता येते. आपण जर बघितलं तर आपण त्या 40 वर्षामध्ये आहे या 40 वर्षाच्या योनीमध्ये पाहिजे ते चांगले कर्म जर करत गेलो तर आपल्याला परमार्थ प्राप्ती होते. आपण जे काही आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे हे सगळं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला नामस्मरण करावं लागते. आज आपण
जे काही कर्म करत आहो या कर्मावर आपल्या समोरच्या योनीचा काय आहे ते समोरची योनी आपल्याला मिळते. जर आपले कर्म चांगले असेल, आज रावण आहे, या रावणाने सुद्धा अहंकार केला होता. रावणाच्या अहंकारामुळे काय झालं की सोन्याची जी लंका आहे ही सोन्याची लंका सुद्धा जळून गेली. रावणाच्या लंकेमुळे रावणाची जी लंका जळून गेली, जे घोडे हत्ती होते, त्याच्याकडे जेवढे सैनिक होते या लंकेमध्ये खाक झाले. त्याला सुद्धा अहंकाराचा गर्व झाला होता. जो आपल्याकडे पैसा अडका असतो, हा पैसा अडका सुद्धा आपल्याकडे राहतो का? याला सडका म्हटलेला आहे. पैसा अडक्याला सडका पैसा अडका म्हटलेला आहे. जेव्हा कोरोना आला होता, या कोरोनामध्ये सुद्धा मृतदेह कसे आणत होते? एक लॅमिनेशन करून आणत होते. म्हणजे आपल्या आधार कार्डला जसं लॅमिनेशन राहते असं लॅमिनेशन करून आपल्या देहाला आणलं गेलं. पैसा होता तो पोत्या पोत्यानी पैसा फेकल्या गेला. आपण तर साधारण आहो, पण साधारण व्यक्ती असल्यामुळे बाकीचे जे आहे ज्यांच्या जवळचा जो पैसा होता हा पोत्या पोत्यानी फेकला गेला. तेव्हा पैसे कामात आले का? नाही आले. कोणाचे जीव वाचवता आले का? नाही आले. म्हणजे आपण जे आहो हे आपण आपल्यासोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. आज आपण पाहिलं तर आपण आपलं काहीच म्हणू शकत नाही. फक्त हा जो नरदेह आहे हा नरदेह आपला आहे आणि याला पण सुद्धा आपल्याला सोडायचं आहे. आपल्याला ही जी कर्मयोनी दिलेली आहे यांच्यापासून आपल्याला चांगले कर्म करायचे आहे. हे जे शरीर आहे, हे शरीरावर हे जे हाडं असतात ना आपले, या हाडावर जे मांस आहे हे मांस फक्त आपल्याला एका वस्त्रासारखी आहे. हे जे वस्त्र घालून दिलेलं आहे आपल्याला, हे वस्त्रामुळे आपण चांगले दिसतो. पण जर आपलं हे जे वस्त्र काढून फेकलं तर फक्त हड्डीचा ढाचा आहे, याच्यामध्ये बाकी काही नाही आहे. आणि याच शरीराचा आपल्याला गर्व आहे. आज आपण जे काही करत आहो हे जे कर्म आहे हे फक्त शरीरावर अवलंबून आहो आपण. आणि या जे सिकंदर असतात म्हणजे जे राजे आहे, ह्या राजाला सुद्धा गर्व होतो. पण ह्या राजाचा गर्व सुद्धा अहंकार जो आहे हा निघून जाते. कशामुळे? परमार्थ जर त्या नामस्मरणामध्ये लागला गेला त्याच्यामुळे. आज जे जगद्गुरू आहे यांचे भरपूरसे उपक्रम आपण राबवल्या जाते. आता जगद्गुरूंचे जे उपक्रम आहेत या उपक्रमामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा आहे, पुन्हा आपल्या जे अन्नदान आहे, त्यामध्ये जे देहदान असतात, पुन्हा आता रक्तदान झालं. या रक्तदानामध्ये कितीशे असे 1,36,270 रक्ताच्या बाटल्या ह्या दान केल्या गेल्या. आणि असे लोकांनी दान केले की ज्यांची HB हिमोग्लोबिन ही 10च्या पण खाली होती. अशा लोकांकडनं सुद्धा इथे लोकांनी रक्तदान केलं गेलं. हे दान सुद्धा. आणि पुन्हा त्यासोबतच मोफत शिक्षण आहे, ड्रायव्हिंग स्कूल आहे, हे सगळं मोफत चालते. ॲम्ब्युलन्स सेवा आहे ही सगळी मोफत नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थेमध्ये चालत असते. मग हे जे आहे हे सगळे जे सेवा आहे या सेवा आपल्याला विनामूल्य मिळत असते. आज आम्ही जे काही प्रवचनकार जे बनत आहोत हे सुद्धा आम्हाला विनामूल्य शिकवल्या जाते. कितीशे असे शिक्षक आहे, कितीशे हे जे विनामूल्य शिकवतात. अशी जी सेवा आहे ही सेवा आम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या याच्यामध्ये आम्ही करत असतो. त्यानंतर आपण आज या लहानूजी महाराजांच्या जन्मोत्सवामध्ये जे आलेले आहात, लहानूजी महाराज हे जे संत आहेत, या संतांनी जे काही वचनं दिलेले आहेत त्या संतांच्या वचनावर जर आपण चाललो, त्या संतांच्या मार्गात जर आपण चाललो तर खरंच आपलं जे जन्माचं आहे हे सार्थक केल्या जाते. मी एक गजर घेते आणि समाप्ती करते.
बोलविता बोलविता मी न बोले, बोलते हे माझे जगद्गुरू. माझ्या तोंडून जर काही चुकीचे शब्द निघाले असेल तर त्याला बघून मला क्षमा करावी आणि जगद्गुरू श्रींच्या चरणी मी प्रार्थना करते की यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे हे असेच कार्यक्रम समोर पार पडत राहो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव.